हाय गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही आज चाललो आहे फिरायला. आम्ही जाणार आहोत खोपोलीला आहे गजानन महाराजांचं मंदिर. तिकडे आज आम्ही सर्व फॅमिली दर्शन घ्यायला जाणार आहोत. इकडे बघा, आई हाय करते, परी हाय करते, माझा भटू म्हणजे मंथन, माझं पिल्लू श्रद्धू. आम्ही असं सर्वजण चाललो आहोत. बघा, आम्ही सर्वजण तिकडे उभे राहणार आहोत. तिकडे आमची गाडी येणार आहे. आम्ही ओला बुक केली होती म्हणून आम्ही सर्वजण ओलाची वाट बघतोय. आणि माझे श्रद्धूची इकडे नौटंकी चालू होती, मस्ती. बघा कशी करते ती, जसं आपण केलं ना तशी ती रिॲक्शन करत असते नेहमी. नंतर बघा, आमची गाडी आता आलेली आहे. मग पप्पा गाडीला थांबवत होते. गाडी आल्यानंतर आम्ही सर्वजण आता बसणार आहोत, कारण की लहान मुलं होते म्हणून आम्ही गाडी केली होती. बाकीचे सर्वजण बाईकवर येणार होते. मग आम्ही सर्वजण बसलो होतो आता गाडीमध्ये. मंथनला खूप खुशी झाली होती. नंतर आम्ही बसलो गाडीमध्ये. सर्वजण आता हाय करतात. मग सर्वजण आम्ही मस्त जाऊ आता मंदिरात. आम्ही आता चाललो आहे. नंतर असं हे बघा, आमचा प्रवास आता झालेला आहे सुरू. माझी श्रद्धू आणि मी बसलो होतो. मग श्रद्धू आणि बघत होती मम्मा काय करते. नंतर आता आम्ही पोचलो आहोत मंदिराच्या परिसरात. हा असा परिसर होता. परिसर खूप छान होता. ही आहे देवयानी. तुम्हाला देवयानी दिसली नसेल कारण की ती बाईकवर होती, त्याच्यामुळे मी तुम्हाला उतरल्यावर दाखवले. आता आम्ही करणार आहोत पहिले नाश्ता. आम्ही मिसळ पाव वगैरे सर्व, भजी, मूग भजी वगैरे सर्व खाल्ले. आमचा नाश्ता झाल्यावर आम्ही गेटवर एंट्री करायला आलो आहोत. आता तिकडे आम्ही सर्वजण एंट्री करू. एंट्री करताना तिथे एक माणूस उभा होता. तो सर्वांना टीका वगैरे लावत होता, म्हणून आमच्या सर्वांनी टीका वगैरे लावायचं ठरवलं. मग एक जण टीका लावत होता. तिथे नंबर होते भरपूर. बघा, देव्याने माझं शूट करत होती. नंतर मी बोलली चला तुमच्या दोघीचं मी शूट करते. श्रद्धूची मस्त झोप झाली होती म्हणून माझी श्रद्धू फ्रेश होती. सर्वजण टीका लावत होते. आता नंतर मग आम्ही बघा, मी पण टीका वगैरे लावला आणि आम्ही आतमध्ये एंट्री करायला गेलो. मग म्हटलं बघा, दोघांनी पण टीका लावलेल्या छान छान दिसत आहे. आता आम्ही गेलो आतमध्ये, एंट्री केली सर्वांनी. नंतर चपला वगैरे काढल्या तिकडे. नंतर श्रद्धू, माऊ आणि मी चाललो आहोत. आणि मंदिर खूप छान होतं. आणि बघा, एवढी रांग होती तिकडे, एवढी नंबर होती तिकडे की दर्शन घ्यायला. आज भरपूर गर्दी होती कारण की सुट्टी असल्यामुळे खूपच गर्दी होती. मग आम्ही लाईनमधून दर्शन घेत आहोत हळूहळू. हे गजानन महाराजांचं मंदिर. हा आहे फोटो. बघा, खूपच गर्दी होती कारण की ना सुट्ट्यांमध्ये आलो होतो आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला गर्दी भेटली. पण आमचं छान दर्शन झालं, मस्त वाटलं. हे बघा, हे महाराज आहेत. नंतर मग ही आमची श्रद्धूची बघा स्माईल. फोटो काढायचं बोललं का ती खूप छान स्माईल देते. असं आमचं पादुकांचं दर्शन झालेलं आहे. हे बघा, हे आहेत महाराज. आमच्या सर्वांचं एकदम छान मस्त दर्शन झालं. नंतर आम्ही पुढे गेलो. तिकडे पण छोटे हे इकडे असं पाणी होतं, आजूबाजूचा परिसर. इकडे ते महाराज होते ना, गगनगिरी महाराज, ते आहेत ना, तर ते इकडे पाण्यात बसून राहायचे असं म्हणत होते तिकडे लोक. तिथे यावेळेस पाणी कमी होतं, पहिले खूप पाणी असायचं तिकडे. नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं. हे बघा, हे असं एकदम वातावरण एकदम छान होतं. बघा, हे मंदिर आहे. छान होतं मंदिर वगैरे सर्व, आम्हाला आवडलं. नंतर मग तिकडे एक झोका होता, तिकडे ते बसायचे, त्याचं पण दर्शन आम्ही घेतलं. हे आहे बघा मंदिर. छान होतं. तिकडे होम हवन पण चालू होतं एक साईडला दर्शन घेणं चालू होतं आमचं सर्वांचं. लाईनमध्ये सर्वजण दर्शन घेत होते, त्याच्यामुळे काही वाटलं नाही. पटापट दर्शन पण झालं. आणि इकडे माझी श्रद्धू खेळत होती. तिला धरलेलं काही आवडत नाही, त्याच्यामुळे ती तिची खेळत होती, एकटीच स्माईल करत होती. तिला फिरायला खूप आवडत होतं म्हणून मंदिरात तिथं चालू होतं खेळणं. म्हणून आम्ही लाईन घेत होतो दर्शन वगैरे. श्रद्धू काही माझी ऐकत नव्हती. माझ्या श्रद्धूला नुसतं मस्ती सुचत होतं. काय
नंतर मग तिकडे बघा हा असा परिसर होता आणि बघा अशी एवढी मोठी लाईन होती तिकडे दर्शनाला. पण आपण दर्शनाला आलो तर आपण लाईन बघून काही चालणार नाही, म्हणून आम्ही इकडे बघा हे आहे इकडं असा परिसर. हे बघा खूप छान वातावरण होतं. मग माझी श्रद्धू आम्ही सर्वजण लाईनमध्ये होतो. नंतर मग माझी श्रद्धूला मी खाली सोडलं, कारण की तिला धरून धरून खूप हात दुखतील. मी त्यांना म्हटलं तिला खेळू द्या, तिला जिकडे पाहिजे तिकडे खेळू द्या, मस्त ती एन्जॉय करते ना तिचं बघा. तिला काही टेन्शन नाही, ती मस्त आपलं एन्जॉय करत होती. म्हणून ती फिरते, तिला आवडतं असं खेळायला, तिला धरलेलं बिलकुल आवडत नाही. हे बघा हा असा परिसर होता. आमचं दर्शन वगैरे झालं, मग आम्ही बाहेर आलो. बघा श्रद्धू आणि माऊचं काय चालू आहे इकडे, चाललेत ते पण. हे असं वातावरण खूप छान होतं आणि झाडे भरपूर होते तिकडे, म्हणून खूप छान वाटत होतं. आम्ही राहायचा प्लॅन केला होता तिकडे एक दिवस, पण आम्हाला काही रूम भेटले नाही, कारण की रूम फुल भरलेले होते. कारण की सर्वजण सुट्ट्यांमध्ये गेले होते, तर तिकडे रूम अवेलेबल नव्हते. म्हणून आम्ही ठरवलं ठीक आहे जाऊ दे, म्हणून आम्ही एकच दिवस संध्याकाळी आम्ही रिटर्न घरी जाणार होतो बघा. आणि आता चाललो आहे तिकडे एक वरती गुफा होता. तिकडे बघा अशा आजूबाजूला ग्रीन सिटी, ग्रीन एकदम ग्रास होते, झाडे होते. मग नंतर आम्ही तिकडे फोटोशूट वगैरे केले. नंतर तिकडे गुफा आहे म्हणून असं आम्ही ऐकलं, म्हणून आम्ही आता वरती जाणार आहोत. तिकडे एक मंदिर आहे बघा, खूप छान होतं तिथे. एक अजून ते महाराजांचं मंदिर होतं, तिकडे आम्ही शूट वगैरे केलं. पण झाडं खूप छान छान होते, ग्रीन दिसत होते तिकडे. आणि तिकडे आम्हाला मंकी दिसले, मग आम्ही ना तिथेच स्टॉप केलं, कारण की ते मंकी आहे ना मोबाईल घेऊन जातात. मग आम्ही गृहदर्शन तिथून आम्ही स्टार्ट केलं वरती जायचं. श्रद्धू, आई आणि पप्पा ते खालीच होते, कारण की श्रद्धूला घेऊन पॉसिबल नाही वरती चढणं, म्हणून आम्ही तिला खालीच ठेवलं होतं. आई पप्पा ते तिला सांभाळत होते. नंतर आम्ही सगळेजण वरती जात होतो. आणि खूपच छान डोंगर होते तिकडे, भारी बघायला खूपच छान वाटलं. माझा मंथन पण यावेळेस खाली पायी चालला, म्हणून आम्हाला एवढं काही वाटलं नाही. पण मंथनमध्येच थकायचं, मग मध्येच त्याला पाणी पाजत आम्ही थोडा टाईम बसायचो, थोडा टाईम चालायचो. असं करत करत आम्ही अर्धापर्यंत पोचलो. नंतर मग मी ना सर्वेवरती गेल्यानंतर मग मी मध्येच थोडा टाईम बसली होती माझ्या मंथनला घेऊन, कारण की तो थकून गेला होता ना. मग मी त्याला बोलले आपण थोडा वेळ बसूया बाबू, आणि नंतर मग आपण पुढे चालूया. आणि वरून होताना असं निसर्ग दिसत होता बघा. हे खाली मंदिर होतं आणि वरती आहे ना, आम्ही खूप वरती गेलो होतो, तिथून मी हे शूट केलं होतं. हा होता वरचा परिसर. तिकडे खूपच झाडं वगैरे होते, खूपच छान निसर्ग दिसत होता. खूपच छान वाटलं मला. आणि हे होतं ते आतमधलं मंदिर. तिकडे फोटो शूट करायला अलाउड नव्हतं, पण मी थोडंसं शूट केलं होतं तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी. हे होता निसर्ग झाडांचा, आणि खूपच सर्वजण तिकडे गर्दी झालेली होती. नंतर मग आम्ही बाहेर आलो, थोडा वेळ बसतो. मग आम्ही म्हटलं चला आता बाहेर आलो तर थोडंसं शूट करूया. मग माझा मंथन थकला होता, मग तो बसला होता तिकडे थोडा टाईम. नंतर आम्ही तिकडे फोटो वगैरे क्लिक केले. नंतर खाली उतरल्यानंतर आम्ही उभं होतो तिकडे. मग आता उतरायचं आमचं चालू होतं. मग आम्ही आता जात होतो खाली. माझ्या मंथनला किती थकून गेला बिचारा, मस्त बसून घेतलं त्याने. मग म्हणते चल बापू आपण थोडं हळूहळू जाऊया खाली. तो बोलला ठीक आहे मम्मा. आणि त्याला ते कडप्पे होते ना वरून, त्याच्यावर चालायचं होतं, पण तिथे चालू नाही देऊ शकत ना, कारण की नंतर मग त्याचे पप्पा त्याला घेऊन थोडंसं चालले, त्याला मन समजूत झाली. नंतर मग आम्ही जाता जाता आम्हाला तिकडे ना खूप गाय दिसले, खूप छोटे छोटे पिल्लू पण होते. मग त्याला खूप आवडतं गाय. मग त्याला आम्ही ना तिथे घेऊन उभं राहिलो थोडा टाईम. मग त्याने हात वगैरे लावला, मग तो खूपच खुश होता ते गाय वगैरे बघून. मग त्याला आम्ही नंतर बोललो चल घरी जाऊया. नंतर चल जेवायला जायचं, तर जेवण बाकी होतं आमचं, पण तो काही येत नव्हता, पण आम्ही त्याला जबरदस्ती घेऊन गेलो. मग हे असं बघा गाय बी होते. नंतर मग आम्ही खूपच लाईन होती जेवणाला, म्हणून आम्ही काय केलं थोडा टाईम बसून घेतलं. ते दोघं भावांनी ना लाईन लावली होती. मग आम्ही म्हटलं आम्ही इकडे बसतो, कारण की श्रद्धू रडत होती. मग ते म्हटलं की तुम्ही इथे बसा, आम्ही नंतर लाईन लागलं ना तर थोडं पुढे आलो तर मग तुम्ही आम्हाला जॉईन व्हा. मग माझ्या श्रद्धूला खूप भूक लागली होती. मग आम्ही ना घरून खाऊ वगैरे आणला होता त्यांच्यासाठी. मग तिचं चालू होतं खाणं. मग आम्ही सर्वजण बसलो होतो असं. श्रद्धूला आम्ही असं फुल लावलं होतं, म्हणून तिची नौटंकी चालू होती. म्हणून आम्ही तिचे रिॲक्शन बघत होतो, कशी करते काय करते बघा. तिला सांगायची गरज नाही आहे, तिला लगेच आपण फोटो काढायला घेतलं म्हणजे तिची ॲक्शन सुरू होऊन जातात.
मग बघा असं आम्ही बसलो होतो, खूप टाईम आम्ही बसलो, तिची पण रिॲक्शन बघत होतो. नंतर मग काय झालं, आम्ही काय केलं, थकून गेलो बसून बसून. नंतर मग आम्ही सगळे, ऊन यायला लागलं इकडे, आम्ही जिथे बसलो होतो तिथे. मग ना हे लोक खूप मस्ती करत होते आणि मग तिथे बघा एवढी अशी लाईन होती भरपूर. मग आम्ही बसून घेतलं आणि लाईन पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही म्हटलं ते जवळ आल्यावर आपण जाऊ, कारण की हे मुलं तिथे लाईनमध्ये उभे राहणार नाही. आणि ह्यांचं चालू होतं इकडचे फुलतोड तिकडचे फुलतोड, ते तोडून ते लावून बघत होते आम्ही कशी दिसतोय बघा. नंतर मग आम्ही लाईनमध्ये जॉईन झालो. नंतर आम्ही असे लाईनमध्ये उभे होतो जेवणाला. श्रद्धूला आईकडे दिलं होतं, मंत्र आमच्यासोबत होता. आईला म्हटलं तुम्हाला नंतर आम्ही बोलू. मग आमचं जेवण वगैरे झालं, मग आमची ट्रॅव्हलिंग आम्ही परत आता घरीच चाललो आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या